आणि एक सव्वा तास 11 वाजून 1 मिनिट सुद्धा नाही. रात्री उशीर झालेला आहे, मला जाणे आज नाही. 11 वाजून 1 मिनिट सुद्धा नाही. 11ला बरोबर तुम्ही निघालेले असावी असं कीर्तन. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला जो अभंगाच्या कीर्तनासाठी निवडला बहुतेकांच्या पाठात नेहमी ऐकण्यामध्ये आहे, नेहमी म्हटलं जातो भजनामध्ये, सोपा वाटतो लोकांना. पण सोप्या अभंगाकडे आपल्या अर्थाचं दुर्लक्ष आहे. हरिपाठ पाठ आहे पण त्याच्या अर्थाकडे कोणाचं लक्ष नाही. अभंग काही पाठ आहे त्याचे अर्थ आपल्याला माहिती नाही. हा जो अभंग आहे हा साधू संतांच्या जीवनातल्या धर्माचं वर्णन करणार आहे. याची आम्हा करणे का बीज वाढवावे नाम. साधूचा धर्म सांगितलेला आहे. याच्यात साधूचा कोणता धर्म आहे, देवाचा कोणता धर्म आहे आणि तुमचा माझा कोणता धर्म आहे असं वर्णन. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात भगवंतानं जो जन्म धारण केलाय, अवतार धारण केलाय, तो फक्त याच्यासाठी. जब जब होई असं म्हणताना विकू द्यायचं बघा लांब. जब जब होई धर्म की हानी बाधव असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. काय वर्णन केलं थोडं जास्त काय सांगितलं. ज्या ज्या वेळेला साधू संताला संकट आहे, ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी आहे, दुष्ट माजले, त्या त्या वेळेला भगवंतानं अवतार घेतला. देवाचा जो अवतार आहे तो भक्तासाठी नाही. देवाचा जो अवतार आहे तो दुष्टासाठी. एक तर दुष्टाचं निर्दलन करतो, भक्ताचं रक्षण करतो. भक्तारा की पायापाशी दुर्जनाशी संहारी. म्हणजे देवाचा अवतार एक तुम्ही कर, एक तर सज्जनासाठी आहे नाही तर मग दुर्जनासाठी. याच्या पलीकडे देव काही कामाचा नाही. देव अवतार घेतो भक्ता कारणे घेतली से आरी. कशासाठी घेतो. 10 गर्भवास सोसिले वनमारी हृदयी धरुणी तुम्ही यासी खेळावया हो माझ्या कानाची नाव भरी घ्यावो माझ्या कानाची. कशासाठी चालली ती प्रमाणे. का म्हणतोय आपण एवढ्याच आधी. एकतर भक्ताचं रक्षण करतो नाही तर मग दुष्टाचं निर्दलन करतो. कंस मामा मारतो, रावण मारतो, भारताचं रक्षण करतो, विभीषणाचं रक्षण करतो, मत्स्य घ्या कुर्म वराह वामन जना. जेवढे अवतार देवाच्या अवताराचं कारणच आहे. एकतर धर्माचं रक्षण, साधूचं रक्षण, दुष्टाचं निर्दलन. म्हणजे सज्जनाचं रक्षण, दुर्जनाचा संवाद. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही सज्जन आहेत का दुर्जन? बोला एक तुम्ही तर बोला. सज्जन आहात का दुर्जन आहात आपण? पोरगी म्हटली सज्जन. ऐका सज्जन कशाला म्हणतात ऐका. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची. ज्याच्याकडे एकही अवगुण नाही, जो कधी खोटं बोलत नाही, कधीच कोणाबद्दल वाईट म्हणत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, त्याला सज्जन. आता आपल्याकडून क्षणाक्षणाला खोटं बोलावं लागतं. कोणाच्या तरी टोप्या आपल्या डोक्यात घालाव्या लागतात, आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालाव्या लागतात. किती खोटं बोलतो आपण. आपण सज्जनाच्या यादीत बसत नाही, पण आपण दुर्जन पण नाही. बरं मुलगी म्हणली ते काही खोटं नाही. आपण दुर्जन पण नाही. दुर्जन असतो तर मग सत्ता कशाला करायचं.
पंक्ती कशाला घातली असते? नामस्मरणन भजनन वारी माळ दुर्जन पण नाही, सज्जन आणि दुर्जन या दोन्हीचे मधले आपण माणसं आहोत. म्हणून सज्जनही आणि दुर्जनासाठी देवाचा अवतार आहे आणि माणसासाठी साधूचा अवतार आहे. फरकच असा केला. एकटा भगवान कृष्ण आला, एकट्या उद्धवाला भागवत सांगतो. एकटा भगवान कृष्ण आला, एकट्या अर्जुनाला गीता सांगतो. त्याच कृष्णाच्या अवतारातून ज्ञानोबा आले, सगळ्या जगाला ज्ञानेश्वरी सांगतो. एवढा फरक आहे. देव अवताराला आला, एकट्या अर्जुनाला, एकट्या भागवतात, एकट्या उद्धवाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराज आले, जगाला ज्ञानेश्वरी सांगतात. नाथ महाराज आले, जगाला भागवत सांगतात. बरं का? लोपले ज्ञान जगी 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 तने नती कोणी लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी तने कोणी लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी बोला. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी लोपले ज्ञान जगी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत. वेदीला माझा म्हणू वेदीला माझा. आरती पाठ आहे सगळ्यांची. अवतार तोच कृष्ण रूपाने आलाय. एकट्या अर्जुनाला गीता सांगतो आणि त्याच पांडुरंगाचा अवतार ज्ञानोबा आले. केला जगाशी उपकार दारी येले नारी. त्याच नाथ महाराजांच्या रूपाने आले. पैठणला तुका म्हणे भागवत जे बघा. हो, देवाचा धर्म सज्जनासाठी, देवाचा धर्म हो दुष्टाचा संहार करणे, साधूचा धर्म या भंगात आलेला आहे. अर्थ एकच चाललाय. एक वाक्य सांगू, आपल्याला देवाचा धर्म शिकायला, आपल्याला साधूचा धर्म शिकायला मिळाला. खरंच सांग, कारण देव हा सज्जनासाठी दुर्जनासाठी येतो आणि साधू आपल्यासाठी. फार सुंदर धर्माचं रक्षण करतात, आपल्यालाही शिकवतात. माणसाला सुद्धा धर्म आहे बरं पोरं. काय उगीच सप्ताह नाही करत तुम्ही. हा उगीच टिकवलं नाही या लोकांनी हा सप्ताह. तुम्ही ज्या अर्थी पंक्ती घालता, आपलं सौजन्य देता, त्या अर्थी माणसाचा जन्म हा धर्मासाठी. परोपकाराय इदं शरीरम. या जगातला परमोच्च धर्म आहे आपल्या जवळचं देणं. खरंच सांग, परमोच्च देणं आहे आपल्या जवळचं. जो देतो ना तोच माणूस आहे जगात. जो देत नाही तो माणूस नाही. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं.
पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. माणूस कोण असतो? सुख दुःख येणारच माणूस, पण देणारा माणूस असतो. कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपल्या जवळचा देणारा माणूस असतो. म्हणून आपल्या शाळेत कविता होती बघा, खरा तो एकच धर्म जगाचे असं नाही मग खरा तो एकच धर्म जगाला प्रेम रखावे. आपल्या जवळचं दिलं पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जयामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा, फुकाचे जीवनेदा तरी हे हो, नका देऊ अन्न. नेदा तरी हे हो, नका देऊ अन्न. फुकाचे जीवन तरी पाजावं. हो महाराज, किती गोड अभंग आहे. पाणी तरी द्या, जेवण तरी द्या, अन्न तरी द्या. तुमच्या जवळ जे आहे ते दिलं, धर्माचं पालन दिलं पाहिजे. देणाऱ्याची यादीच आहे महाराज, देणाऱ्याचे फोटो लागतात बरं कोणाला. येणारा आमच्यासारखा जरी असला किती घेऊ द्या घेणाऱ्याला, भिकारीच येणारा भिकारी असतो. कायम ध्यानात ठेवा. येणाऱ्याचा हात खाली असतो, देणाऱ्याचा हात वर असतो. देणारा श्रीमंत आहे, घेणारा कितीही उच्च क्वालिटीचा असला तरी भिकारी. हात पसरी जीने देगटा, हात पसरी जीने देगटा, हात पसरी जीने देगटा, हात पसरी जीने देगटा. दिलं सोपान महाराज, धन्यवाद. काय हात पसरीचीने ढीग भिकारी आहे महाराज. मागणारा भिकारी असतो, देणारा श्रीमंत असतो. आणि देणाऱ्याच नाव होतं. मला एकही फोटो मागणाऱ्याचा दाखवा कुठे लावला. एखाद्या चौकात पुतळा दाखवा मागणाऱ्याचा फोटो. उलट ज्यांनी दिलंय ते शिवाजी महाराज वीर असून सुद्धा पत्रिकेवर आहे, बॅनरवर आहे. त्यांनी दिलं ना मला. देणाऱ्याचे फोटो आहेत. पोरांनो, तुम्ही सगळेजण शाळेत कॉलेज मुली या शिकलेल्या आहेत. सांगा मला, तुमच्या शाळेमध्ये तुमच्या आजाचा फोटो लावलाय का? तुमच्या पंजोबाचा नाही, खापर पंजोबा नाही, ढोपर पंजोबा नाही. तुम्हाला असतो माहिती, निपर पंजोबा असतो. एक निपरचा एक आपर असतो. आपर, निपर, खापर, ढोपर अशी पंजोबाची यादीच आहे. मलाच माहिती नाही पुढे ते माझ्या आधी. कुणालाच माहिती नाहीत महाराज. कारण 750 वर्ष होऊन गेले. ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात आहे. 550 वर्ष होऊन गेले. नाथ महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात आहे. 450 होऊन गेले. शिवरायांना, तुकोबारायांना, शुरांना, वीरांना सगळ्यांचे फोटो ग्रामपंचायत मध्ये लावले, घरात लावले, सावता महाराज लावले. का लावले बरोबर? का लावले? त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे. माझी माणसं देत असतात ना, ती मोठी असतात, ती धर्माचे पालन करतात महाराज. माणसाचा जन्म सुद्धा त्याच्यासाठी. त्या भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. माहिती तुम्हाला, तुमच्याकडे पाहुणे येतात जरा कमी झाले. पाहुणे यायची कमी झाली. तुमच्याकडे नाही, आमच्याकडे तोच प्रॉब्लेम. सगळीकडे भागवत मारा. त्याचं कारण आपल्या बापानं आईनं मुली मारल्या. खरंच बीड जिल्ह्याचा 1 नंबर आलता मुली मारणे. बीड जिल्हा लाख एकाच डॉक्टरनी मारल्या. 1 लाख एका डॉक्टरनी मारल्या. का एवढ्या मुली मारल्या. पेपरला बातम्या तुम्ही पाहू शकता, गुगलला. इतक्या मुली मारल्या.
परिणामी आता मुलांना मुली मिळत नाही. ते पाप आपल्याला भोगावं लागतं ना. माझ्या गावात दोंडरायला ते आमचे जीव बसलेलं आहे. एक ट्रक भरून पोर आहे बघा बिना लग्नाची. एक ट्रक भरून होतच नाही मला. त्याच्यात माझा सख्खा मेवनात लग्नच होत नाहीत का? मुली सापडत नाहीत. काळ नाही राहिला आता मुलींचा. आता ह्या मुली ज्या आहेत ना हे शिकलेल्या मुली आहेत, अभ्यास हुशार आहेत. आता त्यांनाही हुशार नवरदेव पाहिजे. आता तसं नाही चालणार. आता आता तुम्हाला शिकावं लागेल, अभ्यास करावं लागेल, शिक्षण घ्यावं लागेल. पोरांनो फार महत्वाचं सांगतो बघा. एक विनंती करतो आईला, कधी गर्भातल्या मुलीला मारायचं हात जोडून पाया पडून सांगतो. कीर्तनकाराचं कीर्तन अभंगासहित प्रबोधन पण असलं पाहिजे ना. संतांनी आपल्याला प्रबोधन सुद्धा केलंय ना. माझी विनंती आहे तुम्हाला, गर्भातल्या मुलीला कधी मारत जाऊ नका. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मास मला कोण घालना. मारू नका मुली. दुनियेचा रंग मला कोण दावना. एवढा कमी राहील. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. आई नको मारू गं. मुलगी हात जोडून म्हणत असते, होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन. आई मला खरंच शाळेमध्ये काय मी मुलगी आहे म्हणून काय मला बाजूला फिरते का ग आई? ऐक ना ग आई. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. हे आई राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मुलगी झाशीची राणी आहे. मुलगी प्रतिभाताई पाटलासारखी राष्ट्रपती होऊ शकते. चावला सारखी अंतराळात जाऊ शकते. अरे झाशीच्या राणी सारखी लढू शकते. जिजाऊ बाळासाहेबासारखी शोभाला संस्कार देऊ शकते. ज्ञानोबारायांना जन्माला घालू शकते. कधीच मुलीला मारू नका. मुलगी मारली की पाप होतो बरं मायबाप. ध्यानात ठेवा. भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. ते पाहुणे त्या काळातले बैलगाडीने आले होते. पोरांनो बसले होते सोफ्यावर आणि त्या पलंगावर. त्यांच्या आईनं विचारलं, म्हटले कशासाठी आलं? तुमचा मुलगा लग्नाचा आहे म्हटले. तुमच्या मुलाचं लग्न करायचंय ना, त्याला पाहायला आलो. अरे भगत इकडे 50ची नोट घे, बाजारामध्ये जा, पिशवी घे, बाजार करून आण, आपल्याला पाहुण्याला जेवण बनवायचं. माझ्याकडे बघा. भगतसिंहानं हातातल्या आईच्या 50ची नोट घेतली, बाजाराची पिशवी घेतली, गावामध्ये चौकामध्ये बाजाराला गेले खरे. नोटेकडे बघायचे, पिशवीकडे बघायचे. बाजार जर पिशवीमध्ये भरला तर बाजार घरी जाईल. आई या बाजाराचा स्वयंपाक करेल आणि आईने केलेला स्वयंपाक जर पाहुणे जेवले तर लग्न जमेल माझं. लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं. तुमच्याकडे कसं आहे? तुमचं काय माझं तेच. सगळ्याच ऐकावंच लागतं. नाही ऐकलं तर मग संसार होणार. रथाची 2 चाकं आहेत, नवरा बायको भागवत बाबा. खरंच सांगतो, एक मागं पुढं चालत नाही. असं ते सरळ चाललं पाहिजे. एखादी बायको जर म्हणत असेल नवऱ्याला, मालक दारू पिणं चांगलं नाही मालक. मालक बघा ना गावात केवढा सापसा चाललाय. मालक मालक घ्या घ्या काकासाहेब महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या. जा मालक, आज शपथ घ्या, आजपासून दारू पिऊ नका मालक. आपल्या मुलीचं लग्न राहिलंय मालक. आपला पोरगा शाळेमध्ये जातो ना मालक. चांगल्या शाळेत लोकांची पोरं आहेत मालक. तुम्ही 2 एकर विकली मालक दारूच्या पायी. आजपासून तरी ऐका मालक माझं. कष्टानं दोघं आपण काम करू मालक, पण आजपासून दारू पिऊ नका मालक. अशी जर एखादी बाई सांगत असेल तर का नवऱ्याला ऐकलं पाहिजे ना. उपदेश भलते हाती संत म्हणतात. कुणी सांगू द्या, उपदेश ऐकला पाहिजे. तो तुमच्या हिताचा असेल तर घरी घेऊन गेलं पाहिजे. घेऊन जा एक कुणी तर घरी. ऐका ऐका, मला बाईचं ऐकायचं नाही, मला भारत आईचं ऐकायचंय. मी तर वयाच्या 10व्या वर्षी जालियानवाला हत्याकांड पाहिलं होतं. बेछूट गोळ्या सुटल्या होत्या इंग्रजाच्या, छातीवर गेल्या होत्या हिंदुस्थानाच्या. लाल झाली होती माती या देशाची आणि ती लाल माती मी हातामध्ये घेतली होती. शपथ घेतली होती, भारत मा मी तुझा बदला घेईल बा. आज तर माझ्यावर लग्नाची पाळी आली. मी जर संसारात गुंतलो तर माझी शपथ बाजूला राहील. 50ची नोट खिशामध्ये घातली, बाजाराची पिशवी फेकून दिली. ते परत
घरी नाही गेले, स्वतंत्र क्रांती सेनेमध्ये गेले. इंग्रज चले जाओ, इंग्रज हटाओ या अंतर्गत पोरांनो त्यांनी काम केलं. माझ्या तरुणांनो घरी घेऊन जा. अरे कुणी केलंय धर्माचं पालन मनुष्य जन्मात, ऐका जरा कथा. आणि मग त्यांच्याकडून त्या काळात इंग्रज चले जाओ मुळे संसद वरती बॉम्ब पडला भागवत महाराज. आणि त्या काळातल्या त्या इंग्रज सरकारने त्यांना आताच जे लाहोर आहे ते पूर्वी आपल्यामध्ये होतं, लाहोरच्या कारागृहामध्ये जेरबंद केलं. त्यांना जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी अंगावर आली. माझ्याकडे बघा रे दादांनो, हे सगळं त्यांच्या अंगावर आलं. आणि 25 दिवसानं त्यांना फाशीची शिक्षा झाली. 25 दिवसानं भगतसिंहाला फाशी शिक्षा माहिती झाली त्यांच्या आईला. आणि आई भेटायला गेली. मायबाप ऐका, भाविकांनो ऐका, घरी घेऊन जा. हो, आई ज्या वेळेला भेटायला गेली, लग्नाचा पोरगा तिला कठड्यामध्ये दिसला रे. जेलमधली ती बन्याल, टोपी अंगावर दिसली. हंबरडा फोडून माय रडायला लागली. आईचं रडणं ओळखलं, कठड्यातून हात बाहेर काढले. भगतसिंहांना आपल्या आईचे डोळे पुसले पोरांनी. आणि आपण भगतसिंह म्हटले, माँ माँ रोना नहीं माँ, माँ तू तो वीरों की माँ है ना, माँ तू तो शुरों की माँ है ना. माँ वीरों की माँ कभी रोती नहीं माँ, माँ शुरों की माँ कभी रोती नहीं माँ. माँ रोना नहीं, माँ रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ. भगतसिंह आतून म्हणत होते, बाहेरून ती आई म्हणत होती, भगत तू कधी कोणाचा बाप झाला नाही, तुला आईचं आणि बापाचं प्रेम करणार नाही. 9 महिने 9 दिवस तुला माझ्या पोटामध्ये मी दगडासारखं सांभाळलं, जन्माला घातलं. तुला मला म्हणतो रडू नकोस, मी आई आहे रे तुझी, तुला नाही कळणार राजे. भगतसिंह आपण म्हणत होते, मा मला माहिती तू आई आहेस माझी, मला फासावर जायचंय म्हणून रडते ना मा. ऐक ना मा, याच्यासाठी रडू नको. तू जर रडली ना मा, मग मला रडू येईल ना मा. मग मा मला रडत रडत फासावरती नाही जायचं, मग मला हसत हसत फासावरती जायचं. आई निघून जाते. पोरांनो फाशीचा दिवस उजाडतो, जेलर आणायला जातो. संध्याकाळची वेळ असते. भागवत महाराज संध्याकाळी फासावर दिलेले, सकाळी नाही. लोक जमा होतील, भगतसिंहाची फाशी थांबेल म्हणून इंग्रज सरकारने संध्याकाळीच फासावर दिलेलं आहे. नीट इतिहास वाचा. लाहोरच्या कारागृहामध्ये त्यांना पूर्ण झोपता सुद्धा येत नव्हतं. तिरपे काळ पाय करून झोपावं लागायचं. तेवढ्यामध्ये आता जेलर सांगायला गेला, भगतसिंहाला फाशी म्हणून आजच द्यायची, संध्याकाळी द्यायची, ऐका गड्या. तो जेलर सांगायला गेला त्यावेळेला नको ते बाबा, संजू महाराज, सोपान बाबा, वैभव महाराज, भागवत महाराज, अर्जुन महाराज, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू मारत होते, सूर्य नमस्कार करत होते. जेलरने डोक्याला हात लावला. अरे पोरांनो, अरे व्यायाम बॉडीसाठी लागतो राजा, बॉडी जगण्यासाठी लागते. अरे व्यायाम हा जगण्यासाठी लागतो रे भगत. व्यायाम करून फायदा काय? 1 तासानं फासावर जायचं, काय व्यायाम करतो काय? त्या भगतसिंहाचं उत्तर घरी घेऊन जा. भगतसिंह म्हणतो, काय जलद बरोबर आहे, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. तुम्ही आलात न्यायला, 1 तासानं जायचं फासावर, बरोबर आहे तुमचं. व्यायाम करून काय फायदा? काय म्हटले जलद, आमच्या आई आलती ना म्हटले परवा, की आमची आई रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते गावात. आणि मंदिरातल्या देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणते. आणि आमची माय त्याच्या देवाच्या पायावर त्या टोपलीतले सगळे फुलं नाही टाकत, मग त्याच्यातलं एक ताजं फुल काढते, स्वच्छ फुल काढते, न सुकलेलं फुल काढते. आणि प्रयत्नपूर्वक आमची आई त्याच्या देवाच्या पायावर ताजच फुल वाहते. फरक एवढाचे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला, आमचा देव भारत माता आहे. आमचा देव भारत, जरा जोरात वाजा जोरात. आमच्या आईचा देव मंदिरातला आहे जलर, आमचा देव भारत माता आहे. आमची आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते, स्वच्छ फुल देते, न सुकलेलं फुल देते, आम्हाला आमच्या देवासाठी तुम्ही न्यायला आला. सुकलेलं म्हणून कसं जाऊ, नाराज म्हणून कसं जाऊ? व्यायाम करून मस्त ताजं बनवून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी ही मुलं फासावरती लटकून गेली. आजचं कीर्तन नाही, चंद्र सूर्याशेपर्यंत त्यांची आठवण आपल्याला राहणार आहे. का आईच्या गर्भात उमगली झुंजाराची तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शुरा मस्त ऐकू नका.
घरी घेऊन जा. याला म्हणतात महाराज माणसाच्या धर्माचं पालन. व जर त्याचा प्राण द्यायची पाळी आली ना तरी सुद्धा अगोदर माझ्या छातीवर गोळ्या झाड, मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ. म्हणून तर शिवाजी महाराज काकासाहेबांच्या यादीत, ज्ञानोबांच्या यादीत आले. का आले? शिवरायांचे फोटो आले पत्रिकेला. का आले? त्यांनी दिलंय महाराज. जो देत असतो ना तो माणसाचा धर्म आहे. म्हणून ध्यानात ठेवा, देणं हा आपला धर्म आहे. तो तुम्हाला देवाचाही सांगितलाय, माणसाचाही सांगतोय. आपल्याला विचारायचंय महाराज साधूचा नेमका धर्म कोणता? महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या धर्माचे